नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी. तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे 2 वाटी साबू तांदूळ आपण छान 2 तास पहिले पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि त्यानंतर चाळणीवरती आपण त्यांना नितळत ठेवायचे साधारण 6 तास. आता इथे भाजलेले शेंगदाण्यांचं मी कूट करून घेतलेलं आहे. कूट जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आता एका बाउलमध्ये आपण भिजवलेला जो साबू तांदूळ आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता खूप छान मोकळा असा साबू तांदूळ आपला इथे फुललेला आहे. फक्त जी चाळण असते त्यामध्ये उरलेला जो त्याच्या खालचा जो गाळ असतो तो घ्यायचा नाही, नाहीतर आपली साबुदाण्याची खिचडी चिकट बनते. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. सोबत आपण घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ, चवीपुरतं साखरही आपण यामध्ये घालून घ्यायची. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकतात. आता आपण काय करायचं, या सर्व मिश्रणाला एकत्र करून घ्यायचं आहे. आता ही एक मस्त मोलाची टीप आहे की जर तुम्ही साबू तांदूळ आणि शेंगदाण्याचं कूट आधीच एकत्र करून घेतलं तर आपली खिचडी छान मोकळी बनते. आता एका कढईमध्ये छान आपण डावभर तेल घालून घ्यायचं आहे. इथे मी लोखंडाची कढई घेतलेली नाही आहे, ही स्टीलची ट्रिपला एक कढई आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे छानपैकी. त्यावरती जिरं घालायचं आहे आणि आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे मिरची वाढवू शकतात. आता इथे मी उकडलेला बटाटा घालून घेतलेला आहे. एक छोटासा मध्यम आकाराचा बटाटा आहे, उकडवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण बटाट्यापुरतं किंचित मीठ घालून घेणार आहोत, कारण ऑलरेडी आपण साबू तांदळामध्ये मीठ घातलेलं आहे. आता यावरती आपण साबू तांदूळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान आता आपण याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता जो साबुदाण्याचा जो कलर आहे तो जोपर्यंत पूर्णपणे ट्रान्सल्युसंट होत नाही तोपर्यंत आपल्याला साबू तांदूळ सारखे परतवून घ्यायचे. तर 1 मिनिट आपण साबू तांदूळ छान परतवून घेतले की आपल्याला काय करायचं आहे, यावरती झाकण लावायचं आहे. 2 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे. 2 मिनटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून आपल्याला पुन्हा साबू तांदूळ जे आहे ते परतवून घ्यायचे. अशा प्रकारे आपण जे साबुदाणा खाली असतो त्याला वर आणि वरचा साबुदाणा खाली, अशा प्रकारे छान आपल्याला ही खिचडी वर खाली अशी करून परतवून घ्यायची, जेणेकरून आपले साबू तांदूळ शिजतील. वरून थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली खिचडी मोकळी होईल. आता तुम्ही पाहू शकतात आपली मस्त गरमागरम मोकळी अशी खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला आता गरमागरम अशीच तुम्ही सर्व करू शकतात. वरून छान कोथिंबीर घालून द्यायचे आणि झटकन ही खिचडी सर्व करायची. चला नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.